नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानात बदल होतोय, परंतु त्याला थोडा अनुकूल वातावरण बनण्याकरता काही दिवस लागणार आहेत. सुरुवातीचा आपण जर सध्या बघितलं तर एक WD या ठिकाणी आहे, दुसरा WD पुढे सरकला आहे, परंतु हे दोन्ही WD अति उत्तरेकडून जात आहेत. त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला काही हालचाली होत आहेत आणि याचा काय परिणाम होईल देशाच्या वातावरणावर, राज्याच्या वातावरणावर, हे आपण बघणार आहोत. आज आपण बघतो तर भारताच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे कोस्टल कर्नाटक, कोकण, गुजरात या भागामध्ये दमट उष्णतेची लाट आहे. तर त्याचबरोबर अंतर्गत भागामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा, रायलसीमा या भागामध्ये तीव्र उष्णतेची लाट आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव संपूर्ण मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा या सर्व भागामध्ये वाढणार आहे. यापुढे अतिशय काळजी घ्यावी लागणार आहे, कारण ही उष्णतेची लाट 17 तारखेला तेवढ्याच तीव्रतेने भारतामध्ये असेल आणि राजस्थानच्या पश्चिमी भागात देखील ती पोहोचणार आहे. या दरम्यानच्या काळात थोडं कर्नाटकच्या काही भागात आणि पूर्व भारत, उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण देखील असण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने 18 तारखेला देखील उष्णतेची लाट कायम दाखवली असली तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोडी उसंत मिळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बाकी विदर्भासहित बाकी राज्यांमधील उष्णतेची लाट कायम आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव 19 तारखेला कमी होत असून विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असणार आहे. परंतु हवामानात काही बदल होतोय, त्यामुळे उष्णतेची लाटेची तीव्रता कमी होणार आहे, हे मात्र लक्षात घ्या. गेल्या 48 तासात तेलंगणा, कर्नाटकच्या काही भागात पाऊस देखील झालेला आहे आणि पूर्व भारतामध्ये थोड्या पावसाच्या ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत. विशेष पाऊस इतर राज्यांमध्ये झालेला नाही. पावसासंदर्भातला अंदाज JFS मॉडेलचा अतिउत्तर, अतिपूर्व भागामध्ये आहे. हवामानात मुख्य बदल 20 तारखेपासून दाखवलेला आहे, त्यामुळे 20 तारखेपासून महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होते. 21, 22, 23 आणि 24 तारखेला महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या JFS मॉडेलने दिलेला आहे. या लाटेसंदर्भात आपण थोडी नजर जर सध्या विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात टाकली तर 42°C, काही ठिकाणी 43°C देखील काल वातावरण होतं. अकोल्याला 44°ची काही काळासाठी नोंद झालेली आहे. तर उष्णतेची लाट अजूनही तीव्र आहे. आजही विदर्भात उष्णतेची लाट आहे. 17, 18, 19 अनेक राज्यांमध्ये आपण उष्णतेची लाट बघतो. अगदी उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. उष्णतेची लाट 21 तारखेपासून कमी होण्याचे संकेत पुढे दिलेले आहेत महाराष्ट्रासाठी. 28 एप्रिल ते 5 मेच्या दरम्यान मुख्य हवामानातले बदल सुरू होतील, असा अंदाज CFS मॉडेलने दिला आहे. आणि त्यानंतर मात्र अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला काही मोठ्या बदलांची अपेक्षा आहे. 2 सिस्टम समुद्रांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा 19 मेपर्यंतचा अंदाज आहे आणि निर्धारित तारीख मान्सून अंदमानात येण्याची ही 20 तारीख आहे. 20 तारखेनंतर कधीही मान्सून अंदमानात दाखल होतो, परंतु आत्ताचा आपण जर प्रभाव बघितला तर मान्सून हा जवळपास आठवडाभर, 8 ते 10 दिवस अगोदरच अंदमानात येऊन थैमान घालेल असं दिसतंय. कारण फार भयावह अशा प्रकारची परिस्थिती अंदमानात आपल्याला एक आठवडाभर दिसते आहे आणि 2 सिस्टम या ठिकाणी सक्रिय होतील असं दिसतंय. या दोन्ही सिस्टम कोणत्या दिशेने जातील यावर संपूर्ण बाबी अवलंबून आहेत. खूप पुढचा अंदाज आहे. या अंदाजामध्ये सातत्याने बदल होणार आहे. एकूण मे महिन्याचा अंदाज जर आपण बघितला तर वादळी परिस्थिती असणार आहे. दोन्ही समुद्रांमध्ये वातावरण बदलणार आहे आणि महाराष्ट्रात खास करून म्हणजे छत्तीसगड, ओरिसा, झारखंड,
मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. पण पुढील 5 दिवसाचा अंदाज बघितला तर ICMW मॉडेलने केवळ सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा पूर्व भाग याच ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. GFSने देखील या 5 दिवसात विशेष वातावरण दाखवलेलं नाही, थोडी ढगाळ परिस्थिती दाखवलेली आहे. आपल्याला केवळ आयकॉन मॉडेलचा सध्याचा अंदाज अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिकचा दक्षिणी भाग, अहिल्यानगर, बीड, लातूरपासून तर इकडे पुण्यापर्यंत आणि अगदी कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या सर्व भागात पावसाचा अंदाज साधारण 18, 19, 20 पासूनच आयकॉन मॉडेलने दिलेला आहे. आपण ICM मॉडेलचा धावता अंदाज जर बघितला तर 16 तारखेपर्यंत किंवा अगदी 17 तारखेपर्यंत देखील विशेष महाराष्ट्रामध्ये वातावरण नाही आहे. परंतु 17ला थोडी ढगाळ परिस्थिती सोलापूर, लातूर, धाराशिवच्या दक्षिणेला होऊ शकते. 18 तारखेपासून मात्र वातावरण बदलेल आणि दक्षिण पुण्याचा भाग असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, दक्षिण अहिल्यानगर आणि बीड या भागात देखील वातावरण बदलेल आणि 19 तारखेपर्यंत हे वातावरण पुढे जोर धरून राहील असा अंदाज आहे. हे आपण बघतो की 20 तारखेला याचा फारसा जोर नाही आहे. यापूर्वी अधिक जोर दाखवलेला जात होता. मात्र आपण बघतो की अगदी ठाण्यापासून कोल्हापूरपर्यंत ICMW मॉडेलने हे वातावरण दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण जसं एप्रिलच्या शेवटाकडे जाऊ तसं वातावरण पावसास पोषक होतंय असं दिसतंय. आपण जर आयकॉन मॉडेलचा अंदाज बघितला तर 18 तारखेपासून वातावरणात बदल आहे. तो बदल सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा, सांगली भागामध्ये आहे. त्यानंतर 19लाही हा बदल आहे. सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये गारपीट होऊ शकते काही भागामध्ये. अगदी लातूरपर्यंत हा प्रभाव आहे. मराठवाड्यातही पांढरे ढग दिसत असले तरी काही ठिकाणी पाऊस होईल. अगदी याची व्याप्ती छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये याची व्याप्ती अधिक असण्याची शक्यता 20 तारखेला आहे. हे वातावरण 21 तारखेलाही असण्याची या भागामध्ये शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये तुरळक ढग आहेत. वातावरण पावसासाठी पोषक वातावरण पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये GFSने दाखवलेलं आहे 21 तारखेला. त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती एप्रिलमध्ये तरी नाही. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वेगवेगळ्या मॉडेलने व्यक्त केलेली आहे ती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नियोजन करावं. दोन्ही समुद्रातील वाऱ्यांचा प्रभाव वाढून ही वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.